शिरपूर तालुक्यात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार 15 ऑगस्टच्या दिवशीच धक्कादायक घटना। संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले। देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 8 वर्षीय चिमुरडीवर चाललेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे वय वर्ष 28 व्यवसाय हॉटेल याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली। मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी आरोपीने 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता। घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांमध्ये संताप उसळला। या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीवर तात्काळ कठोर कार्यवाही करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे। आज सकाळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होते। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदर घटनेची पाहणी केली। या घटनेनंतर संपूर्ण शिरपूर तालुका हादरून गेला असून पोलीस दलाने तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत। काल दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता दैवत येथील साखर कारखान्याजवळ एका 8 वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्याच्यानंतर आम्ही त्या माहितीप्रमाणे खात्री करून पुढील 1 तासात जो तेथील आरोपी होता त्या आरोपीला ताब्यात घेतलं। नंतर पीडितेला पुढील उपचारासाठी शिरपूर रुग्णालयात आणि त्याच्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। रात्री जी पीडित आहे तिच्या नातेवाईकांकरवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीलाही अटक करण्यात आला आहे। टीम आहे, ही साक्ष आहे, या सगळ्या गोष्टी करून आणि आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल आणि जास्तीत जास्त जलद गतीने गुन्ह्याचा तपास होऊन दोषारोपपत्र न्यायालयात कसं दाखल करता येईल यासाठी सर्व प्रयत्न पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे। आरोपीचे काय सांगाल, काय घडलं? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तालुक्यातील दहिवद या गावात एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर जो काही बलात्कार झाला आणि त्या मुलीची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर अवस्थेत आहे। त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीस त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायदा असेल, पोक्सो असेल किंवा राज्य शासनाचा शक्ती कायदा असेल, त्या सगळ्या कायद्यांचा प्रभावीपणे अंमल व्हावा आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे। या सदर घडलेल्या घटनेचा आम्ही बिरसा आर्मी आणि शिरपूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि स्वातंत्र्य दिनी ही जी काही अमानवी मानवतेला कारिमा फासणारी जी काही घटना घडली आणि वारंवार आदिवासी समाजावर अशा अत्याचाराच्या बलात्काराच्या घटना घडतात याचं चिंतन करण्याची वेळ ही समाजावर आलेली आहे। आणि या संदर्भात आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन असेल आणि सोमवारी मूक मोर्चा काढण्याचं आदिवासी समाजाच्या वतीने नियोजन चालू आहे आणि त्या मूक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आरोपीला फाशीची मागणी करणार आहोत। प्रसंगी जर कठोर कारवाई झाली ना तर रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करण्यात येईल। लोकनायक न्यूज